हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आपण ज्या जमिनीवर चालतो, जिथे शेती केली जाते, ती मृदा म्हणजे नक्की काय, ती कशी तयार होते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी भूगोलातील धडा 7वा मृदा अगदी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत। हा धडा परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, पण निसर्ग समजून घेण्यासाठीही खूप मोलाचा आहे। आजच्या या भागात आपण खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत। मृदा निर्मिती, मृदा तयार होण्यासाठी कारणीभूत असणारे मूळ खडक, प्रादेशिक हवामान आणि जैविक घटक यांची भूमिका, ह्युमस म्हणजे काय आणि मृदा निर्मितीसाठी लागणारा कालावधी। मृदेचा प्रयोग, आपण प्रयोगाद्वारे मृदा समजून घेणार आहोत। महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार, यात आपण जाडीभरडी मृदा, सुपीक काळी मृदा, रेगूर, जांभी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मृदा समस्या व उपाय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मृदेची धूप व अवनती का होते आणि त्यावर उपाय म्हणून मृदा संधारण कसे करावे हे देखील आपण पाहणार आहोत। तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून मृदा या विषयावर तुमच्या मनात एकही शंका उरणार नाही। चला तर मग सुरू करूया, थोडे आठवूया। 1. मृदेत असणारे विविध घटक कोणते? उत्तर, मृदेमध्ये प्रामुख्याने अजैविक घटक, वाळू, मातीचे कण, खनिजे आणि जैविक घटक, कुजलेली पाने, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष ज्याला ह्युम्स म्हणतात असतात। याशिवाय मृदेत हवा आणि पाणी हे देखील महत्त्वाचे घटक असतात। 2. मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात? उत्तर, मृदा निर्मितीसाठी लागणारे अजैविक घटक हे मूळ खडकाच्या विदारणातून वेदरिंग येतात। ऊन, वारा आणि पाऊस यांच्या प्रभावामुळे खडकांचे तुकडे होऊन त्यांचे रूपांतर बारीक कणांत होते। 3. मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते? उत्तर, मृदेमधील विविधता ही प्रामुख्याने मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या 5 घटकांमधील फरकामुळे निर्माण होते। प्रत्येक प्रदेशात हे घटक वेगळे असल्याने तिथली मृदाही वेगळी असते। वरील प्रश्नांच्या आधारे मृदेबद्दलची काही माहिती व वैशिष्ट्ये तुमच्या लक्षात आली असतील। आता आपण मृदेची सविस्तर ओळख करून घेऊया। मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात। या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते। मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक। 1. मूळ खडक, प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो। प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते, त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते। उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते। या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात। दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते। 2. प्रादेशिक हवामान, मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे। मूळ खडकाचे विदारण, अपक्षय होणे हा मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो। विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते। प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते। एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते। उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन, लीचिंग होऊन जांभी मृदा तयार होते। हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे। 3. जैविक घटक, खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे। मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात। वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते। उदाहरणार्थ, गांडूळ, सहस्रपात, पैसा किडा, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी। अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात। मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते। अनेक जीवांमार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते, त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत। गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या। खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात। उदाहरणार्थ, ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी। 4. कालावधी, मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो। ही प्रक्रिया मंदगतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो। उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो। यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या। जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते। त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो। निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो। याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो।
कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. हे नेहमी लक्षात ठेवा, मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय, तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो, हे लक्षात घ्या. करून पहा. सारख्या आकाराच्या 3 कुंड्या घ्या. एक कुंडी रिकामी घ्या. दुसऱ्या कुंडीच्या तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा, माती भरा. तिन्ही कुंड्यांत कोणत्याही बिया टाका. उदाहरणार्थ हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धणे इत्यादी. तिन्ही कुंड्या उन्हात ठेवा आणि त्यांतील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यांत 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाका. निरीक्षण करा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न 1. रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले? उत्तर: रिकाम्या कुंडीत बियांना वाढण्यासाठी आवश्यक ओलावा आणि पोषण न मिळाल्याने त्या तशाच राहतील किंवा वाळून जातील. त्यांना कोंब येणार नाहीत. फक्त पाणी असलेल्या कुंडीत बिया फुगतील, पण जास्त काळ पाण्यात राहिल्यामुळे आणि हवा, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्या सडून जातील. त्यांना योग्य प्रकारे अंकुर फुटणार नाहीत. प्रश्न 2. मृदा असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले? उत्तर: मृदा असलेल्या कुंडीतील बियांना मातीतून आवश्यक पोषक तत्वे, पाणी आणि हवा मिळाल्यामुळे त्या व्यवस्थित रुजतील आणि त्यांना कोंब, अंकुर फुटून रोपे तयार होतील. प्रश्न 3. यावरून तुम्ही काय अनुमान काढाल? उत्तर: यावरून असे अनुमान निघते की वनस्पतीच्या वाढीसाठी केवळ पाणी किंवा केवळ हवा पुरेशी नसते. बियांच्या अंकुरणासाठी आणि वाढीसाठी मृदा, माती, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश या सर्व घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्त्व आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरणार्थ विषुववत्तीय प्रदेश. ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. जेथे मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्त्वाची असते. जरा विचार करा, विषुववृत्तीय प्रदेशात सुपीक मृदा का आढळते? विषुववृत्तीय प्रदेशात इक्वेटोरियल रिजन मृदा सुपीक असण्यामागे मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. भरपूर पाऊस आणि उष्णता. या प्रदेशात वर्षभर दररोज पाऊस पडतो आणि तापमानही जास्त असते. यामुळे खडकांचे विदारण, वेदरिंग वेगाने होते. जैविक घटकांचे कुजणे. येथे घनदाट जंगले असतात. झाडांचा पालापाचोळा, मृत प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष जमिनीवर सतत पडत असतात. उष्ण व दमट हवामानामुळे हे अवशेष लवकर कुजतात, ज्यामुळे मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण वाढते. सातत्याने पुनर्भरण. जरी पावसाच्या अतिरेकामुळे काही पोषक द्रव्ये वाहून जात असली, लीचिंग, तरी वनस्पतींच्या सातत्यपूर्ण वाढीमुळे जमिनीला पोषक घटकांचा पुरवठा होत राहतो. 2. वाळवंटी प्रदेशात वनस्पती तुरळक का आढळतात? वाळवंटी प्रदेशातील हवामान हे वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत प्रतिकूल असते, कारण पाण्याची कमतरता. वाळवंटात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते. वनस्पतींना जगण्यासाठी आणि अन्नासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसते. अतिउष्णता. दिवसाचे तापमान खूप जास्त असते, ज्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो. वाळुमय मृदा. वाळवंटातील मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते आणि त्यात पोषक द्रव्ये, ऑर्गॅनिक मॅटर कमी असतात. अनुकूलन. येथील काही वनस्पती, उदाहरणार्थ निवडुंग, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरीरात पाणी साठवतात, पण मर्यादित संसाधनांमुळे त्या घनदाट न वाढता ठराविक अंतरावर तुरळक स्वरूपात आढळतात. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा, मातीचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतींचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्याच्या लक्षात आले. सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहांत स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येणाऱ्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला.
त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरीसारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते, तर कोकण, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या प्रदेशांतील मृदेत तांदळाचे धान उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार निश्चित होतो. ज्या प्रदेशांत शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशांतून माल आयात करून भागवतात. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची स्वयंपूर्णता दिसते. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळ प्रक्रिया उद्योग इत्यादी. अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला दिसून येतो. आकृती 7.2 मधील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा. 1. कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वांत जास्त भूभाग व्यापला आहे? उत्तर: महाराष्ट्रातील सर्वांत जास्त भूभाग काळी मृदा, रेगूर सॉइल किंवा काळी कापसाची मृदा या प्रकारच्या मृदेने व्यापला आहे. ही मृदा प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर आढळते. 2. जांभी मृदा कोणकोणत्या भागांत आढळते? उत्तर: जांभी मृदा मुख्यत्वे महाराष्ट्राच्या दक्षिण भागात, विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि सह्याद्रीच्या अतिपर्जन्यमान असलेल्या भागात आढळते. काही प्रमाणात ती गडचिरोली जिल्ह्यातही दिसून येते. 3. महाराष्ट्रातील नदीखोऱ्यांत कोणती मृदा आढळते? उत्तर: महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा आणि कृष्णा यांसारख्या मोठ्या नदीखोऱ्यांच्या मैदानी प्रदेशात काळी मृदा, सुपीक गाळाची काळी मृदा आढळते. 4. सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती? उत्तर: सह्याद्री पर्वताच्या उंच भागात तांबडी पिवळसर मृदा आणि काही ठिकाणी पर्वतीय लॅटोसोल्स मृदा आढळते. सह्याद्रीच्या माथ्यावर आणि दक्षिण भागात जांभी मृदाही पाहायला मिळते. 5. गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते? उत्तर: गाळाची मृदा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या नद्यांच्या मुखाशी आणि उत्तर महाराष्ट्रातील तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. भौगोलिक स्पष्टीकरण. तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले. मृदेचा रंग, पोत, घडण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रमुख प्रकार करता येतात. जाडीभरडी मृदा, विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरण: अजिंठा, बालाघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. काळी मृदा, रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अतिकाळी तर पूर्व भागात विदर्भ मध्यम काळी अशा 2 प्रकारांत ही मृदा आढळते. दिसायला काळी असली तरीही या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. जांभी मृदा, सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ: धर्मतर, पनवेल इत्यादी परिसर. पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार व त्यांचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर पडताना दिसतो. करून पहा. मातीच्या 2 टेकड्या तयार करा. त्यांतील एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोप उगवेल असे बी टाका. 4-5 दिवस त्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाका. रोपे उगवल्यानंतर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यांवर झारीने पाणी टाका व निरीक्षण करा. आकृती 7.3 पहा. शिक्षकांसाठी सूचना. पाठ सुरू होण्यापूर्वी किमान 10 दिवस अगोदर ही कृती सुरू करावी. रोपे पुरेशी उगवल्यावर पाठाचा हा भाग सुरू करावा. मृदा धूप व अवनती. वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यांमुळे मृदेची धूप होते. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात.
शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षारवर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात, पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो. मृदेतील ह्युमसचे प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू पीएच व्हॅल्यू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. माहीत आहे का तुम्हाला? भौगोलिक मानांकन जिओग्राफिक इंडिकेशन कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येते, त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचे खास वैशिष्ट्य असते. अशा पिकांना जागतिक भौगोलिक मानांकन दिले जाते. उदाहरण जिओग्राफी टोटी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा, बीड जिल्ह्यातील सीताफळ, नागपूरची संत्री इत्यादी. मृदा संधारण: मृदेचे महत्त्व लक्षात घेता तिचे संधारण करणे महत्त्वाचे आहे. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या सहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतींची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळेही मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. आकृती 7.5 मधील विविध उपायांची चित्रे पहा. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली. पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली. त्यामुळेही शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यांसारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. जरा विचार करा, रोहित आणि प्रतीक्षा यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या शेतात अतिशय जोमदार पीक आले आहे, पण काही भागांत ते फारच खुरटे झाले आहे. त्याचे कारण शोधण्यासाठी तुम्ही त्यांना काय सुचवाल? मृदा परीक्षण सॉइल टेस्टिंग: ज्या भागात पीक खुरटे आहे तिथल्या मातीची चाचणी करून घ्यावी. त्या भागातील मातीत पोषक घटकांची नत्र, स्फुरद, पालाश कमतरता असू शकते किंवा मातीचा सामू पीएच बिघडलेला असू शकतो. जमिनीचा उतार आणि पाण्याचा निचरा: जमिनीच्या उतारामुळे काही ठिकाणी पाणी साचून राहत असेल किंवा काही भागांत पाणी अजिबात टिकत नसेल तर पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. हवादाब आणि सूक्ष्म हवामान: तुमच्या अभ्यासातील माहितीनुसार हवादाब पट्टे आणि तापमान पट्टे यांचा स्थानिक पर्यावरणावर परिणाम होतो. शेताच्या एखाद्या भागात छायेमुळे तापमान कमी असेल किंवा वाऱ्याचा वेग जास्त असेल तरीही वाढ खुंटू शकते. कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव: खुरट्या पिकांवर मुळांशी संबंधित काही कीड, उदाहरण वाळवी किंवा हुमणी किंवा सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आहे का हे तपासावे. खतांचा आणि पाण्याचा पुरवठा: ठिबक सिंचन किंवा खते देताना त्या विशिष्ट भागापर्यंत ती व्यवस्थित पोहोचत आहेत की नाही याची खात्री करावी. मी आणखी कोठे? इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ 3, इयत्ता 6वी भूगोल पाठ 7 नकाशा 7.5. इयत्ता 4थी परिसर अभ्यास सर्वांसाठी अन्न. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल विषयातील धडा 7वा मृदा सविस्तरपणे अभ्यासला. मृदा कशी तयार होते, तिचे प्रकार आणि मानवी जीवनातील तिचे महत्त्व आपण या व्हिडिओतून समजून घेतले. मला खात्री आहे की मातीची ही किमया तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पण थांबा, भूगोलाचा प्रवास इथेच संपत नाही. आपण आपल्या मागील नोंदींमध्ये पाहिलेच आहे की पृथ्वीवरचे तापमान आणि हवेचा दाब यात किती विविधता असते. मग या सर्वांचा परिणाम आपल्या ऋतूंवर कसा होतो हे जाणून घेण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण शिकणार आहोत धडा 8वा ऋतू निर्मिती भाग 2. पृथ्वीचे परिवलन, परिभ्रमण आणि बदलणारे ऋतू यांचे रंजक विज्ञान आपण पुढच्या भागात उलगडणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत शिकत रहा आणि पाहत रहा. धन्यवाद.